हे काय? काय काय आता फिरायला जायचं म्हणल्यावर बॅगा भरायला नको काय? हात हलवत जायचंय वे? अहो वर मोठी बॅग आहे ती काढून ठेवतो. तुमच्या या पिद्दी बॅगेनं काय होणार आहे? ती वरची बॅग काढून ठेवतो म्हणजे नंतर आपल्याला पॅकिंग करायला त्रास नको. सत्या, मला अजून सुट्ट्या पण नाही मिळाल्या, कशाला काय करतोस? वाघमारे, अहो तुम्हाला काय बी करून सुट्ट्या मिळणारच आहेत. मग सुट्ट्या मिळाल्यानंतर गडबड व्हायला नको म्हणून आत्ता काय करतोय. स्मार्ट आहे ना मी. सत्या, हळूवा पडशील. एवढ्या एवढ्या अंतरावरनं पडणार आहे वे? काय वाघमारे, पडत नाही सोडा मी, टेन्शन नका घेऊ तुम्ही. हळू, शिस्तीत जरा. शिस्तीत, हळू, सावकाश असले बालिश शब्द माझ्यासाठी वापरूच नका. आणि केवढं अंतर आहे, नाही पडत मी, टेन्शन नका घेऊ. यांना थांबवायला काय करायचं? सत्या, ह्यांना काय झालं चकायला? बघूया. बया, नितीन. आता लईच झालं ह्यांचं. इथं ही गत आहे तर तिथं जाऊन अजून काय काय करतील. काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे. आमरे, आई बी झालं तरी तुला स्ट्रॉंग बनायचंय माझ्यासाठी, आईसाठी. मी तुझ्यापेक्षा मोठी जरी असले ना तरी वेळेप्रसंगी तू मला आधार दिलाय. तुला लढताना बघूच मला धीर यायचा. तुझा आवाज चढला की मला बळ मिळायचं. आता कुणाचंच ऐकून घ्यायचं नाही, लक्षात ठेव. आता रडायचं नाही, नडायचं. आमरे, काय करतेस ग? काय अभ्यास करतेस वी? हुशार आहेस बघ. आणि अभ्यास बी आहेस. धमक आहे तुझ्यात, काय तर मोठं करून दाबायची. हा, डिक्टू माझ्या दादाव गेली आज बघ. त्या मंजी सारखी नाहीस, मिळमिळीत. काम काय नाही. काम काय म्हणजे असंच आपलं सहज आली होती बोलाय तुझ्याशी. हा, म्हणजे बोलायला आलीस ना ते बोल. नाही असं खास काय नाही बर का, पण तुझ्या भल्या बोलायला आलती बाय. म्हणजे कसं आमरे, तू तुझ्या बहिणीला माफ करून का नाही लय मोठी चूक केली आज बाई. बर, तुला सांगते, तुझी ती बहीण का नाही तुला बरोबर गोळात घेत्या. रडून पडून धावत्या. आमरे, हे समजा मी तुझ्या भल्यासाठीच केलं होतं असं सांगून तुला बरोबर इमोशनल ब्लॅकमेल करत्या. काय? इमोशनल ब्लॅकमेल. आत्ते, तुला इमोशनल ब्लॅकमेल म्हणायचंय का? हा, हेच म्हणायचं होतं बघ. बघ, म्हणलं का नाही तू लई हुशार आहेस म्हणून. कसं आहे आमरे, तुझी बहीण जेवढी साधी दिसत्या का नाही एवढी साधी नाही, तरी बी लई शातीर दिमाग आहे बर का. त्याच्यामुळं आता ती गोड गोड बोलल आणि येळ आली का नाही की बरोबर रंग दावल.
त्याच्यामुळं तू तिच्या बोलण्याला भुलू नकोस अजिबात. झालं तुझं? हे बघ आत्ते, मी माझ्या दीदीला ना चांगलं ओळखते आणि तिने हे जे काही सगळं केलंय ना ते माझ्या भल्यासाठी केले. त्यामुळं इथं येऊन माझे कान भरत बसण्यात तू वेळ घालवू नको. आपल्याला कामं असतील ना दुसरी, जावा ती करा. काय बया, ज्याचं करावं भलं ती म्हणते आपलंच खरं. अगं जेलात जाऊन आलीस तरी बी तुला अक्कल आली नाही नी अजून. हा अगं त्या मंजीनी समद्यांमोर बेइज्जत केलं तुला, समद्या गावामोर नाचक्की केली तुझी. अगं तिच्या पायात माझ्या पायावर नाक घासून माफी मागायची वेळ आली तुझ्या. पोलीस स्टेशनची कोर्टाची पायरी चढायची वेळ आली आणि तरी बी तू तिचंच गुणगान गातेस मी माझ्या मोर. हा अगं तुझी बन स्वतःचा मोठेपणा मिरवायसाठी कुणाचा बी बळी घेऊ शकत्या. वंस बस झाला, या आती होत आहे आता. त्या मंजूच्या नावाने सारखे सारखे खडे फोडायची काय बी गरज नाही. तिने हे समजा का केलं, कशापायी केलं, तिचा हेतू काय होता हे चांगलंच ठाव आहे आम्हाला. आणि हो, आमचा विश्वास हाय तिच्यावर. आणि आमरीच्या बाबतीत कोण वाईट बघत होतं हे बी चांगलंच ठाव आहे मला. वा सुनंदे वा. अगं मी येळाला धावून आले ना म्हणून नीटनीटक्या हायसा मायाली की नाही रस्त्यावर जायची येळ आली असती तुमच्या. अगं माझ्या दादाच्या माघारी मी सांभाळलं की तुम्हाला, आणि तरी बी वर तोंड करून मलाच उलट बोलतायचा वे ग. काय ग एवढी हिम्मत आली कुठनं तुमच्यात? हा बघा, मायाली की मिळून माझ्या मोर माज दावायचा नाही. मी भी रत्ना काटे हाय. काट्यानं काटा कसा काढायचा का नाही ते मला चांगलं ठाव आहे. बघून घेईन एकेकीला. अयो मम्मी, मला तर लाजच वाटली बघा अशा पिक्चर मध्ये घडणाऱ्या गोष्टी समोर होताना बघून. बया, आता पिकनिकला गेल्यानंतर तर काय काय होईल त्यांच्यामध्ये. निस्तर रोमॅन्स. हे का बसत दोघी पण काय रोमॅन्स लावले का? अहो मम्मी, आता जे आम्हाला दिसलं तेच सांगतोय ना. आणि रोमॅन्सच करायचा होता तर दरवाजा तरी लावायचा ना सत्यदादानं, आणि बंद खोलीत करायचं काय ती. आम्ही कुठं काय म्हणलो असतो. घ्या, हीच तुमची अक्कल. इथं त्या नेबडचा आणि सत्याचा फिरायला जायचा प्लॅन कसा कॅन्सल होईल ते बघते मी, आणि तुम्ही त्यांचं कौतिक ऐकत बसला मला. हा अगं वनवा लागल्यावर वारा खात बसणाऱ्यापैकी आहेत बघा तुम्ही दोघी जणी. त्यांचा प्लॅन कसा कॅन्सल होईल ते बघा आधी. मला की नाही एक आयडिया आली आहे बघा, जस्ट एकदम फ्रेश. अगं सांग की मग, आता काही मूर्त कधी का सांगायला. हा सांगते. हे बघा, आता सत्यभाऊजी त्या ऍक्सिडेंटल जॉबिंगच्या जाळ्यात अडकतायत असं तुम्हाला वाटतंय ना, पण तरी बी कसं सत्यभाऊजींचा तुमच्यावरच जास्त जीव आहे हे बी तुम्हाला ठाव आहे. हा तर मग मागच्या वेळी कसं राखेल ओतून घेतलं होतं का नाही अंगावर, आणि कसलं पटकन डिवोर्स साठी तयार झाले होते सत्यभाऊजी. यावेळी बी तसंच काहीतरी करा. नाही म्हणजे जाऊन मिळून घेऊ नका. मी काय म्हणते, वेगळं काहीतरी. यावेळेला असं एखादं असं बारीक असं हाड मोडून घेतं का तुमचं, म्हणजे असं कडकन असं मोडलं का नाही मजा येईल बघा. म्हणजे कसं असं पलंगावर बसलात का नाही तुम्ही एकदा. सत्यभाऊजी कसले जातात आणि म्हणला समजा कॅन्सल होतंय का नाही बघा. कशी वाटली आयडिया? तुझी भेट तुझी ती आयडिया. त्याने वेळा तोंडा पाडायला मी काय असं हाडबीट मोडून घेऊ ग सपनी. हाय का आता. अहो खरं खरंच हाड मोडून नका घेऊ. नाटक तर करू शकतो ना आपण. मागच्या वेळी कसं नाटक केलं होतं रॉकेल होत्याचं, तसं म्हणते मी. आणि मम्मी, आता जर काही नाटक केलं नाही ना तर मग जातील बघा हातात हात घालून हनीमूनला. कसलं काय, आणि मग डिवोर्स बी होतोय का नाही काही सांगता येतं नाही बघा. सपनी, अगं माझी सपना, काम कर गई अपना.
मोत्याचा दाना गोलगोल वाटाणा उगाच माझा जे तुला कंदीपेडा नाही म्हणत वय खरंय सपने तू असली बाहेर आली की नाही तुझा का नाही सत्कारच करा वाटतोय मला सपने मी तर काय म्हणते ही आयडिया जर सक्सेस झाली का नाही का सातारला मी कंदीपेडा वाटून टाकते बघ चालतंय आपल्या दुकानातलेच वाटू मम्मी आता चांगल्या कामाला उशीर नका करू लगेच तयारीला लागू आपण त्यांच्या बॅग भरून व्हायच्या होत का नाही प्लॅनच कॅन्सल करून टाकू त्यांचा हे कवे जा स्टूल घेऊन ये पटकन झाला पेप ऍक्सिडेंट करायचंय साईड ठेव शाबास मम्मी या लवकर वेळ नाही आपल्याकडे चल चला बया तयारी सत्य 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 लागलं मला बया मम्मी अहो काय आहे? असं पडतं हे कोणी असं नसते पडायचं ए कवी एक काम कर तू दाखव पडून करत असतील हा उठव आधी मला इथं मम्मी दिवाळीचा फराळ जास्त झालाय माझा फराळ करतीच जमतय तुला हा टाक दुसरा पाय जमतय टाक दुसरा पाय काय सपना वहिनी एकदम बरोबर ना हा असं कोण पडतो होय तुला बी नाही जमत आहे होय तिकडे मी करून दाखवते ट्राय करते बया नाही जमत आहे मला काय वाटतं मम्मी तुम्हीच या तुम्हीच करा मस्त जमलं होतं तुम्हाला जवळ जवळ जमले तर जमा होतं हा जमतंय तुम्हाला भारी करताय या या खरं बोलतीस का सपनी हा एकदम हे शपथ या या हा हा द्या हात तुमचा हा हा जमते मम्मी दुसरा पाय टाका दुसरा हा मी करते मदत जमते जमते चढा चढा लय भारी असं एकदम धपकन पडलं पाहिजे बघा आवाज आला पाहिजे असा पडून दाखवा चला चला ही सपनी मोडून दाखव माझी पडून दाखव म्हणायचं तुम्हाला ही सपनी आता नाटकच करायचं तर कशाला स्टोर पडायचंय ग न्या 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 नो 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 मम्मी अहो ते खरं खरं वाटलं पाहिजे असं कोणाला बी आपला संशय आला नाही पाहिजे बघा तेव्हा असं खरं खरंच करा हा जमतंय तुम्हाला चढा थांब जरा तुम्ही फक्त स्टोल धरा मी चढते व्यवस्थित चालतंय दार लाव त्या तिथं अयो लावते लावते हा चला चला सुरू करा हा सपनी नीट शोध पकड बर का नाही तर धक्कन चेंडू सारखी पडायची मी खाली तुम्ही काही काळजीच करू नका चक्रीवादळ तरी आलं का नाही सॉरी तरी पण मी सोडायचं नाही बघा तू चढ बघा तुम्ही हाय मी हाय एकदम सपोर्ट दिलाय बघा हा घाबरू नका बया फोन आलाय जमतंय बया अयो मम्मीचा फोन सत्या सत्या काय करू आयो खरंच पडले मम्मी बोलते बोलते अयो वहिनी काय झालं मम्मीचं ओरडण्याचा कसा आवाज आला सपना अगं काय झालं माया एवढ्या जोरात का ओरडली काय झाले मम्मी साहेबांना ते मम्मी स्टुलावरनं पडल्या बघा नाही म्हणजे नाटक नव्हत्या करत खरोखरच पडल्यात खरंच पडली म्हणजे
मम्मी पडल्यात. आई ग मम्मी अगं अगं मम्मी कसं काय पडलीस तू? माया माया काय झालं? हळूहळू अगं सावकाश सावकाश. कसं पडलीस? उठ जरा उठ. सध्या हळू हळू पप्पा सावकाश आई गं, सावकाश. सत्य नीट कर. सावकाश. मम्मी इथं बस तू बस इथं. थांब हळू हे बघ माया माया शांत हो. माग सर. सध्या मम्मी माझ्या हाडाचा पार पूर्ण झाला. हळू हे बघ ऐका सत्या शांत व्हा सगळे. कुणीही पॅनिक होऊ नका. माया जास्त हालचाल करू नको नाहीतर जास्त दुखेल तुला. शांत हो, काहीही होणार नाही तुला. हो चित्तरकार, इथं माझ्या हाडाचा सगळा भुगा झालाय. तुम्हाला कसं काही वाटत नाही हो? मम्मी तू कसं पडलीस ते तर सांगा ती. स्टूलावर चढल्या आणि पडल्या त्या. स्टूलवर? अगं मम्मी कशाला चढायचं स्टूलवर? जर काही काम होतं तर मला आवाज द्यायचा ना, मी आलो असतो, मी करून दिलं असतो तुझं काम. पण कशाला चढलीस तू स्टूलवर? हे बघ सत्या, तू शांत हो. एवढं काही झालेलं नाही ते. सत्य लागले रे खरंच. अहो पप्पा असं कसं म्हणताय काय झालं नाही? बघा की तिला किती त्रास होतोय. हे बघ सत्या, तू काळजी करू नकोस. मी आहे इथं. मी माझ्या बायकोची काळजी घेतो. तू तुझ्या बायकोचं बघ. जा का निघा तुम्ही. होय पप्पा, खरंच लागले त्यांना. लईच जोरात पडल्या बघा त्या. अहो पप्पा पण हे बघ सत्या, मी सांगतोय ना तुला, तुम्ही निघा आता. तू आणि मंजू आत्ताच्या आत्ता तुम्ही निघायचंय बस. सत्या तुम्हाला सोडून कुठे बी जाऊ नका. वय मम्मी मी इथंच आहे, तू काही बी टेन्शन नको घेऊ. जावा तुम्ही. चला तुम्ही सगळे जावा. जावा. सत्या अयो 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 अयो. माया गेले आता सगळे बाहेर. एवढी नाटकं करायची काही गरज नाहीये. मला चांगलं माहितीये सत्या आणि मंजूनी फिरायला जाऊ नये म्हणून चाललेली नाटकं आहेत तुझी. हो चित्तरकार. आई ग लांडगा आला रे आला. खूप झालं तुझं. पण मम्मी स्टूलवर चढलीच कशाला होती? असं काय होतं त्या कपाटावर? त्यो जुना त्यांच्या लग्नाच्या फोटोचा अल्बम काढायला वर चढल्या. तो तर कपाटात आहे ना. अल्बम नाही जुनी भांडी जुनी भांडी म्हणून काढायला चढल्या होत्या आणि पडल्या. जुनी भांडी? अहो वहिनी भांडी किचन मध्ये असतात का बेडरूम मध्ये असतात? काही तर फालतू कारण काढून मम्मी वर चढल्याने दुखापत करून घेतली ना. एवढं होतं तर मला बोलवायचं होतं. मी चढलो असतो स्टूलवर, मी काढून दिली असती तुमची जुनी भांडी. सत्या असू दे आता. चिडचिड करून काय होणार आहे का? मम्मी साहेबांना लई लागले, तिथं लक्ष देऊया. आणि सत्या आपण आपला फिरायला जायचा प्लॅन पुढे ढकलूया. मम्मी साहेबांना अशा अवस्थेत सोडून जाणं बरोबर नाही. वय वाघमारे बरोबर बोलताय तुम्ही. मम्मीची काळजी घ्यायला इथं थांबायलाच पाहिजे. ह्या अशा अवस्थेत मी मम्मीला सोडून अजिबात बाहेर नाही जाऊ शकत. सत्या, पण आम्ही इथं असताना तुम्हाला इथं थांबायची गरजच काय आहे? तुम्ही तुमचा चांगला ठरलेला प्लॅन कॅन्सल कशाला करताय? हे बघ, तुम्ही फिरायला जायचं अजिबात कॅन्सल करू नका. पण पप्पा मम्मीची हे बघ, नवरा आहे मी तिचा आणि तिची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. पण पप्पा असं बरोबर नाही. मम्मी साहेबांना अशा अवस्थेत सोडून जाणं चुकीचं ठरेल. हे बघ, काही चुकीचं ठरणार नाही. तुम्ही दोघांनी कुठल्याही परिस्थितीत फिरायला जायचं कॅन्सल करायचं नाही म्हणजे नाही. जा, तयारीला लागा. ए नेबट, आता आणती का दूध हळद लवकर? इथं पेशंट मरायची आली आता. आले मम्मी साहेब. मम्मी साहेब गरम आहे हा, इथंच ठेवते, थोड्या वेळाने घ्या. कुठं जाणार आहेस फिरायला? अगे नेबट, कानात काय कापूस भरून ठेवलास का? काय विचारलं ते ऐकलं नाही का? नाही ऐकू आलं. ते तात्या साहेबांनी काश्मीरचं पॅकेज बुक करून दिले. काश्मीरचं पॅकेज? ते बी तात्या साहेबांकडनं? मग काय ठरवलंय तुम्ही? सुट्टीसाठी प्रयत्न करते, पण 8 दिवसांच्या सुट्टीसाठी जाधव साहेब नाही म्हटलेत. वाग नेबट, सुट्टी
ती बी 8 दिवसाची कशासाठी? हनीमूनसाठी. ये नेबळट, घटस्फोट व्हायच्या आधी माझ्या लेकाला फसून हनीमून करायचा प्लॅन आहे ना तुझा? तू तुझ्या त्या फुकटी आत्यासारखीच कपटी निघालीस बघ. तुझी समधी लक्षणं ठावायत मला. आता ह्योच विचार करत असशील ना का प्रेग्नेंट झालं की कायमचं ह्या घरात ठाण मांडून बसता येईल म्हणून? पण ध्यानात ठेव, मी बी शेअरात 1.25 शेअर आहे. धक्क मारून तुला ह्या घरातून बाहेर काढीन. तुझ्यासारख्या पुरीनं चांगलंच ओळखते ग मी. हे बघा तुमचा गैरसमज होते. आमच्यात तसं थांबा काय- वाघमारे मॅडम.